आज गेलो होतो बहिरेश्वरला. आता नेमकं कशासाठी हे पुढे सांगतेच. मला वाटलं होतं आता टाइम असणार भरपूर, त्याच्यामुळे मग मी घरातलीच कामं करत बसले आणि ह्या कामाच्या गडबडीत आमची बस चुकली. पण काही विषय नाही हो, वडाप जिंदाबाद. लगेच आम्हाला वडाप भेटला आणि मग काय आमचा प्रवास सुरू. आणि आम्ही रिक्षात बसतोय तोपर्यंत लागली बाबा भूक. मग काय मुलांसोबत आम्ही पण लाजा सोडून केलं रस्त्यालाच खायला सुरू. मस्त असं खात पीत वाटेत कुठं बैल आली म्हशी आल्या हे सगळं दाखवत ना सम्राटला मस्त गेला आमचा प्रवास. 1 तासाच्या रोडला 2 तास कधी गेले तेच समजलं नाही. तरी बरं आम्ही प्रायव्हेट रिक्षा करणार होतो, ती केली असती ना तर दिवस आमचा रस्त्यालाच गेला असता. किती शांत आणि सुंदर वाटत होती ही नदी, पण जेवढं शांत आणि सुंदर असते ना तेवढंच घातक असते बाबा. आता मला नद्यांपासून खरंच लय भीती वाटायला लागली. आणि शेवटी पोहोचलो जिथं जायचं होतं तिथं. हे ना आमच्या नंद्याच्या रिलेटिव्ह कोणतर आहे त्यांचं घर आहे. आता त्यांचे पाहुणे म्हणल्यावर आमचे पण पाहुणे. हे काय बोललो मी वेगळंच. बरं असो, तिथं गेल्यावर ना पहिल्यांदा ही बुद्धांची मूर्ती दिसली, एवढी भारी आणि एवढी अट्रॅक्टिव्ह वाटत होती का नाही. मग काय मूर्तीचा व्हिडिओ तर पाहिजेच ना, म्हणून एक व्हिडिओ घेऊन टाकला. आणि भैया बाईच्या जातीला कुठं सुख आहे का नाही, जिथं जाईल तिथं कामं करावीच लागतात. मी पण ना तिथं गेल्यापासून बरीच कामं केली होती, त्याच्यामुळे माझ्या अवताराचा बेअवतार झाला होता. चला मग आजसाठी एवढंच आणि भेटू उद्याच्या नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत माझ्या आयडीला फॉलो करून घ्या आणि युट्यूबला बघत असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.